जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा उत्तम नमुना वांगणी स्टेशनमध्ये पाहायला मिळतोय। या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने खासदार बाळामामा म्हात्रे यांना लेखी उत्तर देऊनही लिफ्टचं काम पूर्ण केलेलं नाही। 28 फेब्रुवारीपर्यंत वांगणी रेल्वे स्थानकातील लिफ्ट सुरू होईल असं आश्वासन रेल्वेकडून देण्यात आलं होतं। मात्र लिफ्ट सुरू करणं तर दूरच, रेल्वेनं लिफ्टच्या कामालाही सुरुवात केलेली नाही। वांगणी रेल्वे स्थानकावर पश्चिमेला 2.5 वर्षापासून सुरू असलेलं लिफ्टचं काम पूर्ण होत नसल्यानं वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेनं 29 डिसेंबर 2024 रोजी खासदार बाळामामा म्हात्रे यांना पत्र दिलं। लिफ्ट तसंच सरकत्या जिन्याचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली। या संदर्भात खासदार बाळामामा यांनी मध्य रेल्वेच्या DRMना पत्र पाठवून सदर काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। यावर 5 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई विभागाचे ADRM शशिभूषण यांनी वांगणी रेल्वे स्थानकावरील लिफ्टचं काम 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तर सरकत्या जिन्याचं काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल असं उत्तर पत्राद्वारे दिलं। मात्र प्रत्यक्षात लिफ्ट आणि सरकत्या जिन्याचं कोणतंही काम सुरूच झालेलं नसल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलाय। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदारांची आणि प्रवाशांची फसवणूक केल्यानं प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली। वांगणीची लिफ्ट आणि एस्केलेटर हे काम 2 वर्ष रखडलंय। त्याच्यामुळे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी रेल्वेकडे मागणी केली, हे काम तात्काळ सुरू करून पूर्ण करा। त्याप्रमाणे ADRM दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बाळामामांना खासदारांना पत्र पाठवलं की 28 फेब्रुवारीपर्यंत आम्ही लिफ्ट पूर्ण करून सुरू करतो। पण रेल्वेने डेडलाईन तर पाळलीच नाही। आज 5 मार्च आहे, अजून कामही सुरू झालेलं नाही। आमच्या मते हा आदरणीय खासदार साहेबांचा रेल्वे प्रशासनाने केलेला अपमान आणि फसवणूक आहे। या सर्व आर्थिक हितसंबंधाच्या गडबडीमध्ये जी विकास कामं रखडतात अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही वांगणी प्रवासी संघटनेच्या वतीने करतो आहोत आणि या निंद्य प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।